मित्रांनो, व्हिडिओची सुरुवात करण्याच्या अगोदरच मी तुम्हाला सांगतो की हा व्हिडिओ ना प्रत्येक पुरुषाने बघणं खूप जास्त गरजेचं आहे। कारण मित्रांनो, आज ना ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सर्वांना सांगणार आहे की स्त्रियांना पुरुषांना आपल्याकडे आकर्षित कसं करवतात। होय मित्रांनो, काय बोललो मी? स्त्रियांना पुरुषांना किंवा मुलांना आपल्याकडे ना आकर्षित कसं करवतात। म्हणजे मित्रांनो, जेव्हा एखाद्या स्त्रीला, एखाद्या मुलीला, एखादा पुरुष किंवा एखादा मुलगा तिला आवडायला लागला ना, तर ती स्त्री ना त्या मुलाला किंवा त्या पुरुषाला आपल्याकडे ना आकर्षित कसं करवते। म्हणजे त्या मुलाला ना किंवा त्या पुरुषाला ती आपल्याकडे ना आकर्षित करण्यासाठी ती काय काय करते। तर मित्रांनो, ह्याच्याबद्दल ना आज मी तुम्हाला सविस्तरपणे एकदम डिटेलमध्ये आज मी तुम्हाला सर्व काही तुम्हाला सांगणार आहे। तर मित्रांनो, त्यामुळे ना हा व्हिडिओ खूप जास्त म्हणजे गरजेचा आहे। म्हणजे मित्रांनो, प्रत्येक पुरुषाने हा व्हिडिओ बघणं खूप जास्त महत्त्वाचं आहे आणि प्रत्येक पुरुषाला हे माहिती पडलं पाहिजे की स्त्रियांना पुरुषांना आकर्षित कसं करवतात। तर मित्रांनो, त्याच्यासाठी ना हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा। तर मित्रांनो, चला सुरुवात करूया आजच्या ह्या धमाकेदार व्हिडिओला। तर मित्रांनो बघा, सर्वात पहिल्यांदा जो पहिला पॉइंट आहे, तर तो पहिला पॉइंट ना असा आहे की आपल्या सुंदरतेच्या, आपल्या सौंदर्याच्या बळावर। होय मित्रांनो, काय बोललो मी? आपल्या सुंदरतेच्या, आपल्या सौंदर्याच्या बळावर। मित्रांनो बघा, पुरुषांना ना सुंदर स्त्रिया म्हणजे ज्या स्त्रियांना दिसायला एकदम सुंदर असतात, ज्या दिसायला ना एकदम म्हणजे हॉट असतात, तर अशा स्त्रियांना पुरुषांना म्हणजे खूप जास्त आवडतात आणि त्याचाच फायदा ना स्त्रिया मित्रांनो उचलतात। म्हणजे जेव्हा एखाद्या स्त्रीला ना एखादा पुरुष जेव्हा तिला आवडायला लागतो ना आणि जेव्हा त्या पुरुषाला तिला आपल्याकडे ना आकर्षित करायचं असतं, तेव्हा ती ना आपल्या सुंदरतेच्या बळावर त्याला ना आकर्षित करायचा प्रयत्न करते। म्हणजे ती ना चांगले चांगले कपडे घालते। म्हणजे ती स्त्री ना त्या पुरुषाच्या समोर एकदम टिप टॉप म्हणजे मित्रांनो मेकअप शेकअप करून ना ती त्याच्या समोर येते। म्हणजे कधी कधी ना ती स्त्री ना आपलं अंग प्रदर्शन पण त्या पुरुषाला करवते। म्हणजे मित्रांनो, ती स्त्री ना म्हणजे ती एकच प्रयत्न करते की मला ना त्या पुरुषाच्या नजरेमध्ये हॉट दिसायचं आहे। म्हणजे तो पुरुष ना जेव्हा मला बघेल ना तेव्हा त्याला असं वाटलं पाहिजे की अरे वा, काय माल आहे, असं त्या पुरुषाला वाटलं पाहिजे। म्हणजे मित्रांनो, असा प्रयत्न ना ती स्त्री करते आणि आपल्या सौंदर्याच्या बळावर, आपल्या सुंदरतेच्या बळावर ती ना कोणत्या पण पुरुषाला आपल्याकडे आकर्षित करायचा प्रयत्न ती कायमचा करते मित्रांनो। आता त्याच्यानंतर जो दुसरा पॉइंट आहे, तर तो दुसरा पॉइंट ना हा असा आहे की मित्रांनो, गोड बोलून। होय मित्रांनो, काय बोललो मी? गोड बोलून। आता बघा मित्रांनो, जेव्हा एखाद्या स्त्रीला ना किंवा एखाद्या मुलीला, जेव्हा एखादा मुलगा किंवा एखादा पुरुष तिला आवडतो ना, तर त्या पुरुषाला किंवा त्या मुलाला आकर्षित करण्यासाठी ना ती स्त्री ना त्याच्यासोबत बोलताना एकदम गोड बोलते। म्हणजे मित्रांनो, ती स्त्री ना एवढं म्हणजे गोड बोलते ना की मित्रांनो, साखरेपेक्षा पण गोड ना ती मुलगी त्याच्यासोबत बोलते। एकदम प्रेमाने म्हणजे ती बोलणार, एकदम गोड गोड बोलणार। म्हणजे मित्रांनो, म्हणजे तुम्हाला असं वाटेल की यार म्हणजे ही मुलगी ना किती गोड आहे, किती छान बोलते, असं तुम्हाला वाटेल। म्हणजे मित्रांनो, स्त्रियांची ना एक म्हणजे अशी टेक्निक असते की ते गोड बोलून ना एखाद्या पुरुषाला, एखाद्या मुलाला आपल्याकडे आकर्षित करायचा प्रयत्न ते कधी ना कधीतरी करतात मित्रांनो। पण पुरुषांना ना ही गोष्ट म्हणजे सहजपणे पुरुषांना समजत नाही मित्रांनो। पण मित्रांनो, स्त्रियांना गोड बोलून एखाद्या पुरुषाला ना आकर्षित करवतात मित्रांनो। तर हा पण पॉइंट ना तुम्ही लक्षात ठेवा। आता त्याच्यानंतर जो तिसरा पॉइंट आहे, तर तो तिसरा पॉइंट ना असा आहे मित्रांनो की मित्रांनो, त्या पुरुषाचं ना सर्व ऐकून घेणं आणि त्याला समजून घेणं। होय मित्रांनो, काय बोललो मी? त्या पुरुषाचं ना सर्व ऐकून घेणं आणि त्याला समजून घेणं। म्हणजे मित्रांनो, जेव्हा एखाद्या स्त्रीला किंवा एखाद्या मुलीला एखादा पुरुष ना किंवा एखादा मुलगा तिला आवडायला लागतो ना आणि जेव्हा त्या पुरुषाला, जेव्हा त्या मुलाला तिला आकर्षित करायचं असतं, तेव्हा ती मित्रांनो काय करते की त्या पुरुषाच्या ना सर्व गोष्टी ती ऐकून घेते आणि म्हणजे त्या पुरुषाला ना समजून घेते। म्हणजे मित्रांनो, उदाहरणार्थ आता म्हणजे तुम्हाला सांगायचं झालं तर ह्याचं उदाहरण ना मी तुम्हाला असं देऊ शकतो की मित्रांनो, जेव्हा तो पुरुष ना त्या स्त्रीला काय पण सांगेल की म्हणजे असं झालं, तसं झालं, सो मी असं केलं, तसं केलं। म्हणजे मित्रांनो, तो पुरुष ना जे जे काही तिला सांगेल ना त्या सर्व गोष्टी ना ती त्या पुरुषाच्या ऐकून घेणार। आणि मित्रांनो, त्याच्यानंतर ना म्हणजे तो पुरुष जे सांगतोय ना, तर त्याच्यामध्ये ना तो भले चुकीचा असेल तरी पण मित्रांनो ती स्त्री ना त्या पुरुषाची बाजू घेणार की हो
तू जे बोलतोयस ना ते एकदम बरोबर आहे. तुझ्या जागी जर कोणी पण असतं ना तर म्हणजे त्याने असंच केलं असतं. तू ना एकदम बरोबर आहेस आणि म्हणजे तू जे केलंयस ना ते एकदम बरोबर आहे. तू स्वतःला ना चुकीचा समजू नकोस असं म्हणजे त्या पुरुषाची ना बाजू घेऊन बोलणार. म्हणजे मित्रांनो त्या पुरुषाला ना असं वाटलं पाहिजे की बघ बघ म्हणजे ही स्त्री ना किती छान आहे, म्हणजे ही स्त्री ना माझं सर्व ऐकून घेते आणि मला समजून पण घेते असं त्या पुरुषाला वाटलं पाहिजे. आणि मित्रांनो हीच टेक्निक ना स्त्रिया वापरतात आणि ह्याच टेक्निकने स्त्रिया ना पुरुषांना आपल्याकडे आकर्षित करतात. तर मित्रांनो ही पण टेक्निक ना तुम्ही लक्षात ठेवा. तर मित्रांनो आशा करतो जे मी तुम्हाला सांगितलं ते सर्व काही तुम्हाला समजलं असेल. तर मित्रांनो आपण भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. खुश रहा, हॅप्पी रहा, स्वतःची काळजी घ्या. लव यू सो मच ऑल ऑफ यू.